बघा आता पुन्हा एक काय झाला मिरेकल झालेला आहे. तो बघा कसा मुलांनो, बघा नेक्स्ट डे पुन्हा काय झालेलं आहे मुलांनो, की दुसऱ्या दिवशी व्हेन द लिटल ट्री, जेव्हा जो आपला बबल ट्री आहे, लहान ट्री आहे, तो वोक अप, उठला. इट हॅड गोल्ड लीव्स. बघा त्याला काय आलेली दिसली आपल्याला, सोन्याची पानं आलेली दिसली. कधी मुलांनो, जेव्हा तो नेक्स्ट डे म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, कधी दुसऱ्या दिवशी. व्हेन म्हणजे जेव्हा आपला लिटल ट्री बबल ट्री दुसऱ्या दिवशी उठला, त्यानंतर बघा इट हॅड म्हणजेच की त्याला आलेली होती. काय आलेली होती मुलांना, तर गोल्ड लीव, सोनेरी पाने आलेली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा बबल ट्री उठला तेव्हा त्याला सोन्याची पाने ही ऑलरेडी आलेली होती. आणि आता त्याचं पुन्हा काय झालेलं आहे की रूप पालटलेलं आहे, बदललेलं आहे. आता बघा त्याचं रूप कसं झालेलं आहे, तर सोनेरी असं झालेलं आहे. आपण विस्तारित बघूया. बघा तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे, तर इथे आपल्याला काय दिसत आहे की जे बबल ट्री आहे त्याला हिरव्या पानांऐवजी कुठली पानं आलेली आहेत, बरोबर कुठली पानं आलेली आहेत मुलांना, तर गोल्ड लीव्स आलेली आहेत, सोन्याची पाने आलेली आहेत. आता बघा ना मुलांना, इथे तुम्हाला काय दिसत आहे, तर एक सन दिसत आहे, सूर्य दिसत आहे आणि आजूबाजूला काय आहे मुलांना, तर आंब्याची झाडे आहेत. आणि हा सूर्य बघा आणखी काय करत आहे, तर हे जे सोन्याची पानं आहेत बबल ट्रीला त्याला आणखी चमकदार बनवत आहेत, आणखी शाईन करत आहे. काय मुलांनो, ही जी सोन्याची पानं आहेत खूप काय होत आहे, तर शाईन होत आहे. काय मुलांनो, ही जी गोल्ड लीव्स आहे ती कशामुळे मुलांनो, कारण हा जो सूर्यप्रकाश आहे, सूर्याचा जो लाईट आहे तो डायरेक्टली कुणाला मिळतो आहे, तर बबल ट्रीला मिळत आहे. आणि त्यामुळे ही जी पानं आहेत ती कशी झालेली आहेत, अगदी चमकदार झालेली आहेत. म्हणजे इथे असलेले जे काही आमराई आहे, आमराई म्हणजेच काय, बरोबर आमराई म्हणजेच ज्या ठिकाणी आंब्याची झाडे जास्त असतात त्यांना काय म्हणतात मुलांनो, आमराई असे म्हणतात. आणि या आमराईमध्ये हे जे आपलं बबल ट्री आहे ते उगवून आलेलं आहे. आणि आता त्याचं रूप काय झालेलं आहे, तर बदललेलं आहे, सोनेरी असं त्याचं झालेलं आहे. आणि त्यातच सूर्य जे आहे ते आपली किरणे त्या सोन्यावरती टाकत आहे, सोनेरी लीव्सवरती टाकत आहे आणि ते आणखीनच चमकदार ती जी पानं आहेत ती होत आहे. आता बघा काय म्हणत आहे बरं बबल ट्री, बघा नेक्स्ट डे व्हेन द लिटल ट्री वोक अप आय हॅड गोल्ड लीव्स. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याने बघितलं की अरे वा, त्याची जी पानं आहेत ती कशी झालेली आहेत, सोन्याची झालेली आहेत. पुढे बघूया. बघा नंतर तो काय म्हणत आहे की हाऊ हॅपी आय एम. काय म्हणत आहे मुलांना तो, तर तो म्हणत आहे की हाऊ हॅपी आय एम, मी जसं इमॅजिन केलं होतं तसंच काय झालेलं आहे, तर माझं जे रूप आहे ते बदललेलं आहे. बघा हाऊ हॅपी आय एम, मी आता किती आनंदी झालेलो आहोत, असं कोण म्हणत आहे मुलांना, इट सेड म्हणजे हे झाड, इट सेड म्हणजेच काय मुलांना, SAID सेड म्हणजेच म्हणणे. हा जो झाड आहे तो काय म्हणत आहे की हाऊ हॅपी आय एम, मी किती हॅपी झालेलो आहे. का, कारण त्याचं रूप जे आहे ते खूपच बदललेलं आहे. म्हणून कोण हॅपी झालेलं आहे, इट सेड म्हणजे हा म्हणत आहे, हा बोललेला आहे काय मुलांनो, की मी आता खूपच हॅपी झालेलो आहे कारण मला सोन्याची पानं आलेली आहे. आणि ती सोन्याची पानं आता बकरे सुद्धा खाऊ शकत नाही. म्हणून तो काय म्हणतोय की आय एम सो हॅपी, मी आता खूपच कसा आहे, तर आनंदी आहे. पुढे बघूया. बघा आता पुन्हा काय झालेलं आहे, त्याने पहिलं स्वप्न जेव्हा बघितलेलं की तो कसा असायला हवा, की ग्रीन 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 असायला हवा, खूप हिरवागार असायला हवा आणि त्याची पानं जी आहेत ती खूप मोठी मोठी असायला हवीत. त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं, पण बकरी गोट्स येऊन ती जी पानं आहेत ती संपूर्ण खाऊन गेली. परत तो काय झाला, निष्पर्ण झाला. आता त्यांनी काय मागितलेलं आहे, की त्यांनी सोन्याची पानं मागितलेली आहेत. का बरं, कारण ती पाने बकरी खाऊ नये म्हणून. पण बघा आता काय झालेलं आहे, बट
बघा इथे आलेला आहे बट, BUT, बट म्हणजेच काय मुलांनो, पण. बट म्हणजेच काय मुलांनो, BUT, बट म्हणजेच पण. अ thief came along and stole all the gold leaves. आता इथे thief म्हणजेच काय मुलांनो, THIEF, THIEF. thief म्हणजेच काय मुलांनो, तर चोर. thief म्हणजेच काय मुलांनो, तर चोर. आपल्याला माहितीच आहे तिथे सोनं चांदी जिथे जास्त असेल, पैसा जास्त असेल, तिथे काय येतात, चोर येतात आणि चोरी करून निघून जातात. तसंच या झाडावरती जर सोन्याची पानं आलेली असेल तर ते चोर सोडणार आहे का? नाही. तिकडे चोर येणार आणि काय करणार आहे, तर ही सोन्याची पाने सगळी, जो thief आलेला आहे इथे, त्यांनी काय केलेलं आहे, तो सगळी सोन्याची पानं घेऊन गेलेला आहे. बघा, बट, पण. A thief came along and stole all the gold leaves. एक चोर तेथे आला आणि त्याने काय केलेलं आहे, की त्याने सगळी सोन्याची जी पानं आहे ती घेऊन गेलेला आहे. बघा आता पुढे. बघा इथे आपल्याला काय दिसत आहे या चित्रामध्ये. या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की हा जो thief आहे, हा जो चोर आहे, तो हे सोन्याची पर्णं असलेलं, सोन्याचे पानं असलेलं झाडाखाली आलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे, तर सगळी सोन्याची पानं जी आहेत ती इथे जमा केलेली आहे. आणि बघा मुलांनो, पुढे काय होतं की जो सोन्याची जी पानं असतात ती thief घेऊन गेलेला असतो, चोर घेऊन गेलेला आहे. आणि पुन्हा काय झालेलं आहे मुलांनो, तो निष्पर्ण झालेला आहे. निष्पर्ण म्हणजेच काय मुलांनो, की पानरहित होणं. म्हणजेच बघा एकही पान त्याच्या झाडावरती नाही. जेव्हा हिरवी पानं होती तेव्हा बकरी खाऊन गेलेली आणि जेव्हा सोन्याची पानं आली तेव्हा चोर ती सगळे पानं घेऊन गेला. आता बघा काय म्हणतो, ओ डिअर, अरे देवा, सेड द बबुल ट्री. काय म्हणत आहे बबुल ट्री, अरे देवा, आय विश आय हॅड ग्लास लीव्स. बघा आता तो पुन्हा एक विश करत आहे, त्याची इच्छा प्रकट करत आहे. कुठली मुलांनो, की आता हा जो बबुल ट्री आहे तो म्हणत आहे माझी जी पानं आहेत ती कशी असायला हवीत, तर ग्लासची असायला हवीत, काचेची असायला हवीत. आता बरं बबुल ट्री असं का म्हणत आहे की माझी पानं जी आहेत ती काचेची असायला हवीत, कारण जेव्हा हिरवी होती तेव्हा गोट खाऊन गेली, सोन्याची होती तेव्हा चोर घेऊन गेला. आता तो म्हणत आहे की माझी पानं कसली असायला हवी, काचेची असायला हवी. बघा आता मुलांनो, त्याची विश कंप्लीट होते की नाही, त्याची इच्छा पूर्ण होते की नाही ते आपण बघूया. बघा आता हा जो बबुल ट्री आहे तो असं का म्हणाला असेल की माझी जी पानं आहेत, जे लीव्ज आहेत ती कशी असायला हवी, तर काचेची असायला हवीत. तो असं का म्हणत आहे बघा मुलांनो, thieves do not steal glass leaves. आता जो काही चोर आहे तो ग्लासचे पानं चोरणार आहे का, नाही. म्हणून माझी जी पानं आहेत ती कशी असायला हवी, तर ग्लासची असायला हवी. thieves म्हणजेच काय मुलांनो, तर चोर. चोर काय करणार नाही, तर जी ग्लासची म्हणजेच काचेची पानं आहेत ती चोरणार नाही. बघा मुलांनो, thieves do not steal glass leaves. जे चोर आहेत काचेची पानं चोरणार नाहीत. म्हणून काय असायला हवं मुलांनो, तर बबुल ट्रीची जी पानं आहेत ती ग्लासची असायला हवी, काचेची असायला हवी. बघा आता जो बबुल ट्री आहे तो काय म्हणतोय, जर माझी पानं जी आहेत ती जर काचेची असेल तर त्याला चोरीही चोरी करणार नाही आणि बकरी सुद्धा खाऊ शकणार नाही. आता बघा नेक्स्ट डे काय झालंय, नेक्स्ट डे आता पुन्हा दुसऱ्या दिवशी काय झालंय मुलांनो, when the little tree woke up. जेव्हा दुसऱ्या दिवशी लिटल बबुल ट्री उठलं तेव्हा काय झालं मुलांनो, इट हॅड ग्लास लीव्स. बघा जेव्हा दुसऱ्या दिवशी परत ते झोपेतनं उठलं तेव्हा त्याची सगळी पानं जी आहेत ती कशी झालेली आहेत, तर ग्लासची म्हणजेच काचेची झालेली आहेत. बघा मुलांनो, नेक्स्ट डे हे लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक लाईनमध्ये आलेलं आहे, म्हणून तुम्हाला नेक्स्ट डे म्हणजेच दुसऱ्या दिवशी हे लक्षात असणारच आहे. नंतर बघा वेन म्हणजे जेव्हा, लिटल ट्री म्हणजेच लहान झाड, वक अप
उठले. इट हॅड ग्लास लिव्स, म्हणजेच त्याला कसली पानं आलेली होती, तर काचेची पानं आलेली होती. पुढे बघूया. बघा त्याचं रूप जे आहे ते पुन्हा आपल्याला पालटलेलं दिसलं आहे. पहिलं जेव्हा त्यांनी विश केलेली, त्याची इच्छा सांगितलेली, तर काय होती ती की त्याची पानं जी आहे ती कशी असायला हवी बबल ट्रीची, तर अगदी हिरवीगार आणि लांब सडक अशी असायला हवी. तर ती इच्छा त्याची पूर्ण झाली होती, पण बकरी येऊन ते पूर्ण पानं जे आहेत ते खाऊन गेली. आणि नंतर त्याने विश केलं की त्याची जी पानं आहेत ती कशी असायला हवीत, गोल्ड असायला हवीत. पण चोर येऊन ती पानं चोरी करून घेऊन गेला. आता तिसऱ्यांदा त्यांनी काय केलेले आहे, तर विश केलेले आहे. आणि त्या विशमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की माझी जी पानं आहेत ती कशी असायला हवी, तर काचेची असायला हवी, जेणेकरून बकरीही खाणार नाही आणि चोर सुद्धा घेऊन जाऊ शकणार नाही. बघा मुलांनो, हाव हॅपी आय एम. बघा त्याची तिसरी जी विश आहे ती सुद्धा इथे कंप्लीट झालेली आहे. म्हणून तो काय म्हणत आहे, बघा, हाव हॅपी आय एम, मी खूप आनंदी आहे. का तो आनंदी आहे मुलांना? सी माय लीव्ज शाईन इन द सन. आता त्याची सी माय लीव्ज म्हणजेच त्याची जी पानं आहेत ती बघा कशी शाईन करत आहेत, कशी चमकत आहेत. का मुलांनो? कारण ह्यावरती सूर्यप्रकाश देखील पडत आहे आणि काच तर चमकतोच, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे ही जी काचेची पानं आहेत ती शाईन करत आहेत, खूप चमकत आहेत. म्हणून बबल ट्री काय आहे, खूप हॅपी आहे. तसेच सूर्यप्रकाश सुद्धा काय करत आहे की त्या पानावरती पडत आहे आणि ती पानं आणखीनच चमकदार असे होत आहे. खूप शाईन ते झाड जे आहे, बबल ट्री आहे, ते करत आहे. म्हणून हा काय आहे, तर खूप आनंदी हे झाड आहे. पुढे बघूया. बघा काय सांगितलंय, बट अ स्ट्रॉंग वाइंड स्प्रेंज अप. बट अ स्ट्रॉंग वाइंड. बघा बट, BUT बट इथेही आलेलं आहे मुलांना. काय, तर BUT बट. नक्कीच तुमच्या लक्षात असेलच. BUT बट म्हणजेच काय मुलांना, पण अ स्ट्रॉंग वाइंड. वाइंड म्हणजेच काय मुलांना, हवा. हवा जी आहे ती स्प्रेंज अप, उफ, सेड द वाइंड. म्हणजेच हवेचा जो झोका आहे तो काय झालेला आहे की या आमराईमध्ये आलेला आहे. आणि आमराईमध्ये जेव्हा तो येत होता तेव्हा येऊन त्याने काय केलेले आहे, तर सगळी ही जी काचेची पानं आहेत त्या हवेमुळे गळून पडलेली आहेत. पुढे बघूया. बघा मुलांना, नंतर काय सांगितलेलं आहे, अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लिव्स. जेव्हा वारं जे आहे ते वारं वेगाने आलं तेव्हा काय झालं मुलांना, की हे सगळे जे पानं आहेत ते ब्रेक झाले, म्हणजेच तुटलेले आहेत. ओ डिअर सेड द बबल ट्री. अरे देवा, हे काय झालं की हवेमुळे काय झालेलं आहे की त्याची जी काही काचेची पानं आहेत ती गळून पडलेली आहेत, तुटून पडलेली आहेत. बघा पुढे. बघा आता त्याला तर आपल्याला माहित आहे की पहिले त्याने विश केलेलं हिरवेगार पानं हवे आहेत, नंतर ती बकरी खाऊन गेली. त्यानंतर त्याने विश केलं की गोल्ड लिव्ज हवे आहेत, तेही चोर घेऊन गेले. त्यानंतर त्याला काचेची पानं हवी होती, ते सुद्धा काय झालं मुलांनो, तर हवेच्या झोक्यामुळे ते पानं सुद्धा तुटले गेले आणि खाली पडले. आता बघा, आय विश आय हॅड माय thorns and small leaves again. Goats do not eat them all up. बघा आता सुद्धा तो काय म्हणत आहे मुलांनो, तर आय विश आय हॅड माय thorns. बघा त्याला काय हवे आहेत की त्याला पुन्हा त्याचं जे आधीचं रूप जे आहे ते त्याला हवं आहे. कुणाला मुलांनो, तर बबूल ट्रीला आधीचंच त्याचं रूप जे आहे ते हवं आहे. बघा, अँड स्मॉल लिव्ज. थॉर्न्स म्हणजेच काय मुलांनो, THORNS. थॉर्न्स म्हणजेच काय मुलांनो, तर काटे, तीक्ष्ण असे काटे. आणि स्मॉल लिव्ज म्हणजेच काय मुलांनो, तर अगदी छोटे छोटे असे पाने. त्याला काय होती मुलांनो, तर त्याला छोटी छोटी काटे होती आणि त्याला काय होती, तर पानं सुद्धा होती, तीही लहान अशी. तर तो काय म्हणत आहे की आय विश आय हॅड माय थॉर्न्स अँड स्मॉल लिव्ज अगेन. गोट्स डू नॉट ईट देम ऑल अप.
म्हणजेच जर पुन्हा त्याचं रूप जसं आहे तसं जर आलं तर ते जी पानं आहेत ती बकरी खाणार नाही, चोरसुद्धा तिथे भटकणार नाही आणि जर हवा आली तर ते पानंसुद्धा एवढी पडणार नाहीत. म्हणजेच ह्याला आता काय झालेलं आहे, बबल ट्रीला पश्चाताप झालेला आहे. कसला मुलांनो, की तो जसा आधी होता तसाच कसा होता, अगदी योग्य होता. पुढे बघूया. बघा आता काय म्हणत आहे तो, आय विश I had my thorns and small leaves. Again, goats do not eat them all. इथे जरी कितीही बकऱ्या आल्या तरी सुद्धा त्याची जी पानं आहेत ती खाऊ शकणार नाही. बघा, thieves do not steal them. The wind will do them no harm. म्हणजेच ह्या पानांना काय होणार आहे की चोरी करून घेऊन जाऊ शकणार नाही, तसेच बकरी सुद्धा खाऊ शकणार नाही आणि जरी हवा आली तरी सुद्धा ते तुटून पडणार नाहीत. म्हणून thieves do not steal them, the wind will do not them no harm. म्हणजेच म्हणजेच काय मुलांनो, तर इथे कसलंही नुकसान होणार नाही. कशामुळे, तर हवेमुळे. बघा, जेवढं या झाडाला सोसावं लागलं त्यावरून त्याने काय सबक शिकलेला आहे मुलांनो, काय धडा घेतलेला आहे? बरोबर, त्याने असा बोध घेतलेला आहे की तो जसा आहे तसाच कसा आहे, अगदी योग्य आहे. पुढे बघूया. बघा, बबल ट्री हे जे ओरिजिनल बबल ट्री आहे, जो बबल ट्री आहे जसा आहे तसा जर तो असेल तर इथे गोटसुद्धा येऊन पाला खाऊ शकणार नाही, चोरसुद्धा चोरी करून जाऊ शकणार नाही आणि वाइंडमुळे, हवेमुळे जर किती हवा सुटली तरी सुद्धा याला काही नुकसान फारसं होणार नाही आहे. बघा, देन द ट्री वेंट टू स्लीप. हे सगळं बोलून काय झालेलं आहे की हे जे बबल ट्री आहे ते झोपी गेलेलं आहे. बघा, त्याला पश्चाताप कधी झाला, जेव्हा त्याने हिरवी पानं मागितले ती बकरीने खाल्ले, जेव्हा त्याने गोल्ड पानं मागितले तेव्हा ते तीफ चोर येऊन घेऊन गेला, जेव्हा त्याने ग्लासची पानं मागितली तेव्हा हवा आली आणि काय झालं, ते पानं ब्रेक झाले, तुटून पडले. मग तो विचार करत होता की हे सगळं करून सुद्धा काय झालं, मी जे रूप मागितलं ते काही मला सहन झालेलं नाही, त्याच्यामुळे काय झालं की माझं नुकसानच झालं. आणि बघा, नंतर तो काय म्हणत आहे की मी जसा होतो तसाच योग्य आहे. का बरं? कारण इथे बकरी येऊन सुद्धा ती पानं खाणार नाही, चोर सुद्धा घेऊन जाणार नाही आणि हवेमुळे सुद्धा काही नुकसान होणार नाही. म्हणून बघा मुलांनो, देन द ट्री वेंट टू स्लीप. हे सगळं काही त्याचं बोलून झालं आणि मग तो हळूवार काय झाला मुलांनो, तर झोपी गेला. बघा, आता इथे सुद्धा काय आहे की नेक्स्ट डे म्हणजेच काय मुलांनो, व्हेरी गुड. नेक्स्ट डे म्हणजेच पुढच्या जो दुसऱ्या दिवशी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालेलं आहे मुलांनो, दुसऱ्या दिवशी व्हेन इट वोक अप, जेव्हा तो दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा काय झालं मुलांनो, इट हॅड ऑल द thorns and small green leaves again. बघा, जेव्हा तो हे सगळं काही त्याची व्यथा मांडून झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो उठला तेव्हा परत हे बारीक काटे असलेले झाड आणि छोटी छोटी पानं असलेले हे जे झाड आहे ते पुन्हा जेव्हा जागी झालं तेव्हा त्याचं जे आधीचं रूप होतं, म्हणजे छोटी छोटी काटे, तीक्ष्ण काटे आणि लहान पाने असलेलं जे त्याचं रूप आहे ते पुन्हा कसं झालेलं मुलांनो, की परत आलं. त्यानंतर तो काय म्हणतोय बघा मुलांनो, बघा आता त्याला कळलेलं आहे की जेव्हा तो दुसऱ्या दिवशी झोपेतनं उठला तेव्हा त्याचं जे रूप आहे बघा इथे आपल्याला दिसत आहे की परत आपलं जे बाभळीचं झाड आहे, म्हणजेच छोटे छोटे पानं असलेले, तीक्ष्ण काट्या असलेलं हे जे झाड आहे ते जेव्हा दुसऱ्या दिवशी उठलं तेव्हा त्याचंच रूप त्याला काय मिळालं मुलांनो, परत मिळालेलं आहे. बघा, ओ आय नेवर वॉज सो हॅपी सेड द लिटल बबूल ट्री. आता बघा तो काय म्हणत आहे की ते जे काही रूप त्याला मिळालेलं होतं, म्हणजेच हे काटेरी, हे आधी त्याला आवडलेलं नव्हतं. का बरं? कारण त्याची जी लीव्ज आहे, जे पानं आहेत ती कशी होती, तर अगदी लहान लहान होती आणि त्याचे जे काटे आहेत ते सुद्धा कसे होते, तर तीक्ष्ण असे होते. त्यामुळे ह्या झाडाला, बबल ट्रीला त्याचं रूप आवडत नव्हतं
का बरं आवडत नव्हतं? कारण तो काय करायचा की आजूबाजूला जी काही झाडं आहेत, आंबराई आहे, आंब्याची जी झाडं आहेत ती त्याला आवडायची. आणि त्याच्या सावलीखाली जे काही मुलं खेळायला यायचे ते सुद्धा काय म्हणायचे की माझ्या झाडाखाली येत नाहीये तर आंबराईमध्येच खेळतायत, आंब्याच्या झाडाखाली खेळतायत. म्हणून त्याला असं वाटलं की मला कुणीही लाईक करत नाहीये, मला कुणीही काय करत नाहीये, तर आवड माझ्यामध्ये निर्माण होत नाहीये. म्हणून काय झालं की याने काय केलेलं आहे की विश केलेल्या होत्या की माझं जे रूप आहे ते कसं असावं, आंब्याच्या झाडासारखंच असावं. आणि तसं त्याला दिलं गेलंही, पण ते काही त्याच्या पचनी पडलेलं नाही. आणि मग तो जेव्हा ह्या सगळ्या घटना घडून गेल्यानंतर जेव्हा तो म्हणतो की मी जसा आहे तसाच बरा आहे. बघा मुलांनो, आपल्याला या पाठातनं काय शिकायला मिळालं सांगा पाहू? अगदी बरोबर, देवाने आपल्याला जसं बनवलेलं आहे आपण तसंच योग्य आहे. म्हणजेच कुणाच्या रूपाकडे बघून, कुणाच्या जे काही प्रॉपर्टी वगैरे आहे त्या सगळ्यांकडे बघून जर आपण ईर्ष्या करत असू तर ते योग्य नाही आहे. देवाने आपल्याला जसं काही बनवलेलं आहे तेच आपल्यासाठी सर्वोत्तम आहे. अगदी 100% आपल्यासाठी ते कसं आहे, अगदी व्यवस्थित आहे. म्हणून देवाने आपल्याला न जास्त दिलेलं आहे न कमी दिलेलं आहे. जेवढा आपल्यासाठी हवं आहे तेवढंच आपल्याला कसं केलेलं आहे, तर प्रिपेअर्ड केलेलं आहे, बनवलेलं आहे. म्हणून ह्या जी स्टोरी आहे, ही जी स्टोरी आहे, या स्टोरीतून आपण काय शिकलेलो आहे की आपण जसे आहोत तसेच कसे आहोत, अगदी छान आहोत. म्हणून जास्त लोभ करायचा नाही. जसं आपल्याला दिलं आहे तेवढंच आपल्याला काय करायचं आहे, तर सांभाळायचं आहे. हा बोध जो आहे तो आपण जो द बबूल लिटल ट्री आहे या स्टोरीमधून आपण घेतलेला आहे की आपण जसे आहोत तसेच कसे आहोत, अगदी बेस्ट आहोत. ओके मुलांनो, पुढे बघूया. बघा मुलांनो, आपली ही जी स्टोरी होती 3.2 द बबूल लिटल ट्री, हे जी स्टोरी आहे ती आपण सविस्तरपणे अभ्यासलेली आहे. आता आपण काय बघणार आहोत, तर तिचे वर्ड मीनिंग बघणार आहोत. बघा मुलांना, वर्ड म्हणजेच काय? बघा, वर्ड म्हणजेच काय मुलांनो? बरोबर, वर्ड म्हणजेच शब्द. आणि मीनिंग म्हणजेच काय मुलांनो? अगदी बरोबर, मीनिंग म्हणजेच काय, तर अर्थ. हे जे आहेत शब्द, प्रत्येक आलेला शब्द त्याचे आपल्याला स्पेलिंग बोलायचे आहे, वर्ड देखील बोलायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पाठामध्ये आपल्याला काय होईल, तर त्या शब्दांची हेल्प होईल. बघा मुलांनो, वर्ड मीनिंग म्हणजेच ही जी आपली स्टोरी आहे, कुठली स्टोरी मुलांनो? 3.2 द लिटल बबूल ट्री. ह्या स्टोरीमध्ये जे काही वर्ड्स आलेले आहेत त्या वर्ड्सचा आपण काय बघणार आहोत, मीनिंग बघणार आहोत. त्या शब्दांचे आपण अर्थ बघणार आहोत. बघा मुलांनो, फर्स्ट जे आपलं वर्ड आहे ते काय आहे? ग्रेव. GROVE. बघा मुलांनो, GROVE, ग्रेव. ग्रेव म्हणजेच काय मुलांनो, तर वनराई. वनराई म्हणजेच त्या वनामध्ये जे काही एकाच प्रकारचे झाडं आलेले असतात, जसे की आपण इथे बघितलेलं बबूल ट्रीच्या अवतीभोवती काय होते मुलांनो, तर आंब्याची जास्त झाडे आपल्याला दिसते. ते काय आहे मुलांनो? वन. वन म्हणजेच आपल्याला माहिती आहे फॉरेस्ट, आपण शब्द शिकलेलो मागच्या प्रकरणामध्ये. तर वन म्हणजे जंगल. त्या जंगलामध्येच काय आहेत मुलांनो, तर आंब्याच्या अवतीभोवती जे काही आपोआपच उगवून आलेली जी झाडे आहेत ती, त्याला म्हणतात ग्रेव. ग्रेव म्हणजेच काय मुलांनो, तर वनराई. आणि थोर्न्स, THORNS. थोर्न्स म्हणजेच काय मुलांनो, तर काटे. जे बबूल ट्री आहे त्या बबूल ट्रीला काय होतं मुलांनो, तीक्ष्ण असे काटे होते. नेक्स्ट आहे मुलांनो स्टोल. काय मुलांनो, नेक्स्ट थर्ड जे आहे आपलं ते आहे स्टोल. स्पेलिंग बघा, STOLE. स्टोल म्हणजेच काय मुलांनो, तर चोरून नेले. काय केले? जी सोन्याची काय होती, पानं होती, ती कुणी चोरून नेले? तीफने, म्हणजे चोराने चोरून नेले. स्टोल म्हणजेच काय मुलांनो, तर चोरणे. आणि स्प्रिंग अप. स्प्रेंज अप म्हणजेच काय मुलांनो, बघा, SPRANG, स्प्रेंज अप, UP अप. स्प्रेंज अप म्हणजेच काय मुलांनो, अचानक वाहून आलेला. जो वाईल्ड आहे,
तो काय झालेला आहे मुलांनो, तर अचानक वाहून आल्यामुळे काय झालेलं आहे, तर त्याची जी काचेची पानं आहेत ती कशी झालेली आहेत, तुटलेली आहेत. पुढे बघूया, गोल्ड लीव्ज. काय मुलांनो, फिफ्थ काय आहे आपलं, गोल्ड लीव्ज म्हणजेच GOLD, गोल्ड म्हणजेच सोने, आणि लीव्ज LEAVES, लीव्ज म्हणजेच काय मुलांनो, पाने. कसली पाने मुलांनो, सोनेरी पाने. कसली, सोनेरी पाने. बघा, जे बबल ट्री होतं त्याला आधी ग्रीन पानं आलेली, नंतर गोल्ड, आणि त्यानंतर ग्लासची पानं म्हणजेच काचेची पानं आलेली. बघा, गोल्ड सोनेरी पाने म्हणजेच काय मुलांनो, तर गोल्ड लीव्ज. व्हेरी गुड. नंतर बघा, आपलं शेवटचं काय आहे मुलांनो, थिफ. THIEF. काय मुलांनो, THIEF. थिफ म्हणजेच काय मुलांनो, अगदी बरोबर, चोर. आता चोर काय घेऊन गेला, तर त्याने काय विश केलेलं बबल ट्रीने, की मला कुठली पानं हवी आहेत, तर सोन्याची पानं हवी आहेत. आणि ती सुद्धा कोण घेऊन गेलं, तर हा जो थीफ आहे तो स्टोल करून घेऊन गेला, चोरून घेऊन गेला, हो की नाही. आणि जेव्हा ग्लासची पानं आली तेव्हा ती हवेने काय झाली, तर ब्रेक झाली, तुटून पडली. बघा मुलांनो, अशा प्रकारे आपलं इथे हे जे चॅप्टर आहे, कुठल्या मुलांनो, 3.2 द लिटल बबल ट्री, हे जे आहे ते आपण व्यवस्थितपणे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तसेच त्याच्यामध्ये जे काही वर्ड आलेले आहे त्याचं मिनिंगसुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला द लिटल बबल ट्री हे जे चॅप्टर आहे, लेसन आहे, तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजलेलं असेलच. तर मुलांनो, आपण आता पुढच्या लेसनमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.